श्रोतेहो, मागील भागात आपण जाणून घेतलं होतं नारळ पिकाविषयी. या भागात आपण जाणून घेणार आहोत आपल्या जिल्ह्याची अर्थव्यवस्था ज्या फळांवर अवलंबून आहे अशा आंबा काजू पिकांविषयी. सर, या पिकांसाठी लागवड पूर्व नियोजन कसं असायला हवं? बघा, आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस ही जी पिकं कोकणातली आहेत ही कोकणातल्या वातावरणात उत्तम होतात. आता ही उत्तम होतात म्हणजे नेमकं काय? याला जमीन पोषक आहे. म्हणजे तुम्ही जमीन उत्तम आहे, पाणी व्यवस्थापन आहे, इथल्या पोषक घटकं आहेत, भौगोलिक स्थिती उत्तम आहे आणि त्यामुळे चांगले होतात. आता उदाहरण बघा, की कोकणामध्ये हापूस चांगला होतो किंवा सिंधुदुर्गामध्ये हापूस चांगला होतो, कोल्हापूरमध्ये ऊस चांगला होतो, नाशिकला द्राक्ष चांगली होतात, नागपूरला संत्री चांगली होतात. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तसं कोकणामध्ये जवळजवळ 27 पिकं उत्तमपैकी होतात. लक्षात काय? आणि ही 27 जी पिकं आहेत ना, ही सगळी नगदी पिकं आहेत, म्हणजे लोकांना पैसे मिळवून देणारी आहेत. आता जर तुम्ही बघाल 27तले शेवटचं पीक जरी आपण म्हटलं त्याच्यामध्ये ओट होऊन येतं, काय वटफळ म्हणतात त्याला. आता ही वटफळ ही जंगली आहे, पण हे जे वटफळ आजच्या घडीला 700 रुपये किलो आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे आज काजू प्रोसेस केलेला 700 रुपयाला मिळतोय आणि वटफळ कच्चं आहे ते 700 रुपयाला. म्हणजे इतका फरक आहे. त्यामुळे सगळ्या पिकाचं अर्थव्यवस्था उत्तम आहे आणि लागवड करणं योग्य का आहे तर शाश्वत मार्केट आहे. आजपर्यंत आपण म्हणतो कोकणातल्या माणसांनी कधी शेतीसाठी आत्महत्या केली नाही. कारण काय? इथं आपल्याकडे आंबा म्हणजे फळांचा राजा आणि हापूस हा त्या फळांच्या राजाचा शिरोमणी. त्यामुळे ही दोन महत्त्वाची पिकं आंब्याचं आहे आणि काजू आहे. त्याला काजूला राणी आपण म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला कल्पवृक्ष आपल्याकडे आहे, नारळ आहे. त्याच्यानंतर आपल्याला फणस आहे, रसाळ. आज तर फणस जर बघाल तर फणस प्रोसेस केल्यानंतर त्याची फणस भाजी आपण 1 वर्षापर्यंत प्रिझर्व करतो, फणसाचे गळे तळतो. त्याच्यानंतर फणस पावडर 1000 रुपये किलोने जाते. सदाहरित झाड आहे ते, त्याचं सगळं पाडचा उपयोग होतो आणि उद्या वन्य म्हणून फर्निचरसाठी वापर होतो. त्यामुळे आंबा, काजू, नारळ हे उत्तम कोकणामध्ये. तर या आंबा काजू पिकाची लागवड करताना त्या कलमांमध्ये किती अंतर असावं? बघा, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आता उदाहरणतः आंब्यामध्ये जर आपण बघाल तर वेगवेगळं कसं येतं सांगतो. सुरुवातीला आंब्याचं लागवड हे 12 मीटरने लागवड केलं जायचं. त्याच्यानंतर मग 10 मीटरवर आलं, मग घन लागवडमध्ये 5 मीटरवर आलं. आता इस्रायल टेक्निकने अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये 1 मीटरवर लागवड केली जाते. म्हणजे ज्या 1 एकर क्षेत्रामध्ये आंब्याची कलमं शासनाच्या नियमानुसार 40 लागत होती, तिथं आता नवीन टेक्निकनुसार 1000 लागतात. हा फरक आहे. आणि हे लागवड अंतर कशावर डिपेंड आहे? एकंदरीत तुमची भौगोलिक स्थिती आणि जात. आता जर तुम्ही समजा हापूस आंबा लागवड करायला गेला आणि 1 मीटरने लागला तर उत्पादन देणार नाही. मग तुम्ही कुठं लावू शकता? कुठला लावू शकता? तर केशर लावू शकता 1 मीटरने, दुसरा रत्ना हापूस लावू शकताय, सिंधू लावू शकताय. अशा जाती तुम्ही जवळ लावू शकता. मग हापूसचं अंतर किती? कमीत कमी हे 5 मीटर म्हणजे 15 फूट. त्याच्या खाली हापूस येणार नाही. आणि जास्तीत जास्त तुम्ही 10 मीटर म्हणजे साधारण 33 फूट ह्या अंतराने तुम्ही हापूस लागवड करू शकता. आता त्याच्याबरोबर समजा काजू लावायचं असेल तर काजू तुम्ही जर समजा काजू ॲपलसाठी लावत असाल, म्हणजे हाताने ॲपल मिळायला पाहिजे, काजू कोण मिळायला पाहिजे, तर तुम्ही 15 फुटांनी लावू शकताय. नाहीतर मग सात्रिक 21 फुटांनी. आता तेच जर फणस असेल तर कुठली व्हरायटी लावताय? व्हिएतनाम सुपर अर्ली सारखी व्हरायटी लावत असाल तर 10 फुटांनी लावा. जर समजा तुम्ही रेग्युलर लावत असाल फणस तर साधारण 15 ते 18 फुटांनी लावा. जर समजा तुम्हाला लोकल किंवा गावठी लावत असाल तर 10 मीटरने लावा लागतो. अशी प्रत्येक फळं ही त्या पिकाच्या वाढीनुसार आणि त्याच्या पसाऱ्यानुसार आणि त्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही लागवड ठेवून लागवड करू शकता. अशा प्रकारची फळझाड लागवड करत असताना माती परीक्षण किती महत्वाचं आहे? सगळ्यात महत्वाचं माती, कारण माती परीक्षण हा बिल्डिंगचा पावा आहे. माती परीक्षणामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा काय तर पीएच तपासणी करणे, म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हटलं जातं. आता हा पीएच का तपासायचा? जर समजा तुम्ही झाड चांगल्या जातीचं लावलं, तुमची जमीन चांगली आहे असं तुम्हीच म्हणताय, पण त्याचा पीएच जर उतरलेला असेल आणि आम्लधर्मी असेल तर लावलेल्या झाडाची वाढही होणार नाही आणि उत्पन्नही मिळणार नाही. हे का झालं तर आम्लता वाढल्यामुळे. जसं एखाद्या माणसाचं आम्लपित्त झालं तर तो जेवू शकत नाही, चांगल्यापैकी सुग्रास जेवण दिलं तरी तो खाऊ शकत नाही, पचणार नाही किंवा त्याला आवड नाही. सेम तीच प्रोसेस आहे. म्हणून माती परीक्षणामध्ये सगळ्यात मुद्दा आहे पीएच. नंबर दुसरं आहे सेंद्रिय कर्ब. आता कर्ब उत्तम जर असेल तर झाडाची वाढ चांगली होणार. आणि जलधारण शक्तीसाठी तुम्हाला वापसास्थिती आणणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग येतं ते न्यूट्रिशन आणि खतं, म्हणजे NPK बरोबर सूक्ष्म खतं. ह्या सगळ्यांचा समतोल आपल्याला समजावा आणि त्यानुसार आपल्याला डोस देता यावे. यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. कारण एखाद्या जमिनीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असेल आणि तुम्ही परत लोह दिलं तर ऋण धन होणार आणि त्याचा डबल डोस होणार आणि त्या झाडावर
विपरीत परिणाम होणार. त्यामुळे परीक्षण केल्याशिवाय आणि अभ्यास करून तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची खतं देऊ नये, म्हणून माती परीक्षण करा. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, जर समजा तुम्ही 50च्या वरती झाडं करायला लावायची असेल तर तुमचा खर्च फुकट जाऊ नये म्हणून माती परीक्षण करा. पण ज्याला 1-2च लावायची असेल आणि आजूबाजूला झाडं वेगळ्या जातीची जगत असते तर वेगळेच माती परीक्षण करण्याची गरज नाही. पर तरी पण तुम्ही 2 गोष्टी करा, काय pH आणि सेंद्रिय कर्ब हे दोन्ही तपासा. आपल्या जिल्ह्याच्या वातावरणाचा विचार करता अधिक उत्पादनाच्या दृष्टीने कोणत्या जाती लावता येतील? बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना कळत नाही की बाबा काय लावू, कुठली जात लावू किंवा कुठलं काय लावू, त्या संदर्भात तो कन्फ्यूज असतो. आणि काही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा काही नर्सरीवाले जे आपल्याकडे असेल त्याचा उगाच उहापोह केलेला असतो. त्यामुळे आता बघा, आपण स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया. आंबा जर लावायचा असेल तर आता आंब्यामध्ये कोकणामध्ये हापूस होतो, पण अख्ख्या कोकणामध्ये होत नाही किंवा अख्ख्या सिंधुदुर्गामध्ये होत नाही. मग कुठे होतो तर किनारपट्टीपासून 22 ते 25 किलोमीटर अंतरामध्ये हापूस होतो. त्याच्यानंतर पुढे पायरी, रत्ना किंवा केशर होतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर लावायचं असेल तर हापूस हा बाकी कुठे चांगला होत नाही, मग त्यांनी ते केशर लावावं. केशर कुठला आहे तर गुजरातचा. गुजरातला केशर हा 15 मेच्या नंतर तयार होतो, पण कोकणात केशर हा 15 मार्चला संपतो. आणि ज्यावेळेस संपतो तेव्हा त्याचा रेट हाय असतो. याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला चांगला भाव मिळवण्यासाठी योग्य जातींची निवड करणं गरजेचं आहे. आता काजूमध्ये जर तुम्ही बघत असाल तर काजू वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 9 लागवड करायची आहेत. पण कुठे बघा, काजू संशोधन केंद्र आहे वेंगुर्ल्याला, ओके. पण काजू संशोधन केंद्र जरी वेंगुर्ल्याला जरी असलं तरी काजू वेंगुर्ल्यामध्ये 7 नंबर कोण लावतच नाही. लावलेल्याने तोडून टाकले. मग 7 नंबर कुठे चालली? देवगडमध्ये. देवगडवाल्यांनी जर 4 नंबर लावले त्यांनी तोडून टाकले. का तर तिथं 4 नंबर चांगला होत नाही, 7 नंबर उत्तम होतो. आणि मग मधल्यानी काय केलं तर त्या पर्पजनुसार 9 नंबर लावले. उदाहरण बघा, मोठा बोंड होतो, त्यामुळे जर गोव्याला दारूसाठी जर समजा त्यांना काजू ॲपल द्यायचं असेल किंवा रत्नागिरीला नेक्टर, काजू नेक्टर बनवण्यासाठी जर काजू ॲपल द्यायचं असेल त्यांनी 9 लावले. 9चं वैशिष्ट्य काय? बोंड मोठं, काजू पण मोठी. म्हणजे तुमचा पर्पज काय आहे आणि तुमचं भौगोलिक स्थिती कुठे आहे काय, त्याच्यानुसार काजू लागवड करायची. त्यामुळे शक्यतो योग्य सल्ला घेतल्याशिवाय, मार्गदर्शन घेतल्याशिवाय काजू लागवड करू नका, नाही तर फसले जाल. सर, एकंदर असं लक्षात येतं की ज्यावेळी एखादा व्यक्ती नर्सरीमध्ये जातो त्यावेळी त्या व्यक्तीला कलम बघितल्यानंतर त्याची जात ओळखता येत नाही. मग एकंदर केसर, रत्ना किंवा सिंधू अशा आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्याचबरोबर काजूमध्ये वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 9 अशा पद्धतीच्या जाती आहेत. मग ह्या जाती कशा ओळखाव्यात? बरं, बघा काय माहिती आहे, शेवटी प्रत्येक गोष्ट ही अनुभवाशिवाय होत नाही. अनुभव हा सगळ्यात मोठा आणि तो अनुभव विकत मिळत नाही. त्यामुळे अनुभवाने सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही काही ट्रेनिंग घेतो आणि त्याच्यामध्ये हे शिकवलं जातं का की कुठल्या जाती कशा निवडायच्या. बघा, मी जर समजा उभा राहिलो आणि किंवा माझा असिस्टंट उभा राहिला आणि त्यांनी काजूची 1 ते 10 जाती समोर ठेवल्या तर त्या पानाच्या आकारावरून तो ओळखू शकतो. कारण काय, अभ्यास झालेला आहे. आता जर सर्वसामान्य शेतकरी हा आंब्यामध्ये हापूस आंब्याचं पान ओळखतो वास आणि पानाच्या आकारावरून, केशर ओळखतो वास म्हणजे पानाच्या देठाचा वास आणि पानाच्या आकारावरून, रत्ना ओळखू शकतो, सिंधू ओळखू शकतो. हे बेसिक गोष्टी हे नजरेने ओळखता येतात. आता जर समजा एखाद्याला हे ओळखता येत नसेल तर लागलेल्या फळावरून तुम्ही ओळखू शकता किंवा दुसरी गोष्ट नर्सरीवाल्यावर विश्वास ठेवा, पर्याय नाही. म्हणून आम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली झाडं कशी ओळखायची, पानावरून कशी ओळखायची आणि कशी निवडायची ह्याचं आम्ही सुद्धा ट्रेनिंग देतो. आणि त्यामुळे झाडाच्या पानावरूनच तुम्ही झाडाचं हे ओळखू शकताय, व्हरायटी ओळखू शकताय. सर, आपल्या जिल्ह्याची भौगोलिक स्थिती बघितली तर डोंगर उताराचा प्रदेश आपल्याला दिसून येतो आणि जांभ्या दगडाचा प्रदेश आहे. मग अशा स्थितीमध्ये आंबा काजूची लागवड कशा पद्धतीने करावी? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट विचार करा की सिंधुदुर्गामध्ये जो किनारपट्टी एरिया आहे तो किनारपट्टी एरियामध्ये जांभा दगड भरपूर आहे, बेसाळ खडक आहे. इथं आलं लक्षात, लोहाचं प्रमाण जास्त असलेलं जे एरिया आहे ज्यांच्या सातबाऱ्यावर, त्या सातबाऱ्याला शासनाने लिहिलेलं आहे पोट खराबा. आणि पोट खराबा या शब्दाचा अर्थ आहे लागवडीस निकृष्ट. पण अशा निकृष्ट जागेमध्ये उत्कृष्ट हापूस होतो. त्यामुळे प्रत्येक एरिया हा त्या पिकासाठी उत्तम आहे.
उदाहरणार्थ बघा, आता जर समजा आपण पट्ट्याचा वापर केला तर समुद्र किनारपट्टा हा हापूससाठी उत्तम, नंबर 2 नंबरचा केशरसाठी उत्तम, त्याच्या पुढे काजूसाठी उत्तम, आणि मिक्स वरचा पट्टा जो आहे तो नारळासाठी उत्पन्न, त्याच्याबरोबर आहे दोडामार सारखा एरिया जो आहे तो समजा फणस किंवा इतर पिकांसाठी उत्पन्न चांगलं देतो. तर अशा पद्धतीने काय प्रत्येक शेतकरी हा आपापल्या एरियाचा वापर करून तिथं होणाऱ्या पिकाचा अभ्यास करूनच लागवड केली तरच तुम्हाला उत्पन्न जास्त मिळणार, अन्यथा नाही. काजू आंबा पिकाच्या लागवडीनंतर त्यांना पाणी देण्याची योग्य पद्धत कोणती? बघा, प्रत्येक झाडाला पाण्याची गरज आहे, पण कधी तर बागायती पिकाला ते झाड मरेपर्यंत पाणी लागतं, पण कोरडवाहू पिकाला पावसाच्या पाण्यावरती जगणार, मग पहिल्या 3 वर्षासाठी लागतं. बघा, आंब्याला पहिल्या 3 वर्षात पाणी दिलं, नंतर पाणी द्यायची गरज नाही, आणि दिलं तर उत्पन्न येणार नाही, म्हणजे त्याचे तोटे होणार. तर असा हा प्रकार आहे की कोरडवाहूमध्ये कुठलं येतं तर फणस येतो, काजू येतं, आंबा येतो. तर ह्या पिकांना पावसाच्या पाण्यावरची गरज आहे आणि त्याच्यानुसार पाणी देऊ शकताय. जर समजा तुम्ही नवीन लागवड करत असाल तर पहिल्या 3 वर्ष तुम्हाला पाणी द्यावून त्याला वाढवायचं आहे, मग त्याला कॅपेबल बनवायचं आहे, आणि मग तुम्ही त्याच्यापासून उत्पादन घेऊ शकता. त्यामुळे पाणी हे त्या जमिनीच्या मजदुरानुसार आणि जातीच्या त्या व्हरायटीनुसार तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट, कधी कधी आपण काय करतो की उत्पादन वाढीसाठी सुद्धा कधी कधी पाण्याची गरज आहे, पण रेग्युलर नाही. उदाहरणार्थ बघा, आंब्याला मोहर आल्यानंतर वाटाण्याच्या आकाराचे आंबे झाले, त्याला पाणी द्या, म्हणजे ते टिकतील आणि वाढतील चांगले. पण ह्याचा अर्थ काय, 2दाच द्या, तिसऱ्या वेळा देऊ नका. 10 दिवसात ते 12 दिवसाच्या अंतराने 2दा पाणी द्या. त्याच्यानंतर जर दिलं तर ते आहे ते परत घरणार, म्हणजे रिफ्लोरिंग होणार. म्हणजे सांगायचा उद्देश काय, प्रत्येक झाडामध्ये त्याची स्वतःची एक शैली आहे, आणि त्या शैलीनुसारच त्याला जर वागवलं आणि त्याला जर समजा योग्य आकार दिला तरच तुमचं उत्पादन वाढेल, आणि नाहीतर वाढणार नाही, नाहीतर त्याचे नुकसान होणार. कारण कुठल्याही गोष्टीचं जास्त प्रमाणात जर वापर झाला किंवा अतिवापर झाला तर त्याचं नुकसान होतं. सर, आंबा काजू लागवड केल्यापासून पहिल्या 3-4 वर्षाचा जर आपण विचार केला तर अशा वेळी खोडावरील अळी, तुडतुडे आपल्याला झाडाचं नुकसान करताना दिसून येतात. त्यांचं नियंत्रण करण्यासाठी जैविक आणि रासायनिक पद्धतीने त्यांचं नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल? बरोबर. बघा, पहिल्यांदा आपण आधी रासायनिक बघूया, कारण ते इन्स्टंट चालतं. सगळ्यात पहिली गोष्ट, कीड ही भरपूर प्रमाणात नुकसान करणार, म्हणजे 80 ते 90 नाही 100% पर्यंत करतो. निसर्गात 125 प्रकारचे किडे आहेत, आणि ह्या 125 प्रकारच्या किड्यामध्ये जवळजवळ 10 ते 20 प्रकारचेच किडे फक्त झाडांना खातात, व्यतिरिक्त नाही. मग हे 10 ते 15 प्रकारचे किडे सगळ्यांना खातात का? तेही नाही. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की एक किडा समजा आंब्याला रस खात असेल तर तो नारळाचा रस खाणार नाही, तो आंब्याचाच खाणार. आलं लक्षात काय? त्यामुळे 125 किड्यामध्ये फक्त 8 ते 10 प्रकारच्या किड्यांचं नियोजन केलं तर तुमचं कंट्रोल येऊ शकतं. म्हणून मी साध्या आणि सोप्या पद्धतीने खताचं म्हणजे पीक संरक्षण कसं करायचं या संदर्भात अभ्यास सांगतो शेतकऱ्यांना. आता आपण त्याच्या संदर्भात बघूया. मी मग असे काय म्हटलं, 125 प्रकारमधले 10 ते 12 प्रकारचेच किडे फक्त झाडांना खातात किंवा नुकसान करतात, आणि त्याचे मी 4 गटांमध्ये नियोजन केलं. बघा, पहिला गट जो आहे तो पाने खाणारी अळी. कुठल्याही झाडाचे, आंबा असू दे, सुपारी असू दे, काजू असू दे, फणस असू दे, कुठल्याही झाडाची पानं कुरतडलेली दिसली, पानं खाल्लेली दिसली की समजायचं हे पाने खाणारी अळी आहे. म्हणजे पाने खाणारी अळी आहे. त्याच्यानंतर दुसरी खोड पोखरते, म्हणजे खोलाला छिद्र मारते, फांदीला छिद्र मारते, ती अळी. हा दुसरा गट झाला. तिसऱ्या गटामध्ये मूळ खाते, म्हणजे फक्त खालून जाऊन मुळच खाणार. ती मुळं खाणारी खोड खायला येणार नाही, ती मुळच खाणार. तो एक गट झाला. आणि चौथा प्रकार आहे रस शोषणारी. त्याच्यातला फक्त कोवळ्या भागातला रस खाणार, पानं आकसणार. हे 4च प्रकारच्या अळ्या फक्त त्यांना नुकसान करणार, आणि त्याच्यावर फक्त 2-2 मी औषधं शेतकऱ्यांना सांगेन. ती फक्त जर त्यांनी सर लक्षात ठेवली, औषधं म्हणजे मी व्यापारी नावं सांगणार नाही, मी फक्त कंटेंट सांगणार. त्या जातीचे व्यापारी जी मार्केटमध्ये प्रचलित आहेत त्यातलं त्यांना औषध घ्यायचं. आता उदाहरण द्यायचं असेल तर एखादं बायर असेल, सिंजेंटा असेल की बोनॅग्रो असेल, काय जे असेल त्या चांगल्या कंपन्या. का त्या कंपन्या फसवत नाही, पण ज्या कंपन्या आज आलेल्या आहेत, नवीन ऐकलेल्या आहेत, त्याच्यावर शक्यतो विश्वास शेतकऱ्यांनी ठेवू नये, का त्या फसवे शकत असू शकतात. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं का, तर पालवी खाणारी अळी. पालवी खाताना दिसली आपल्याला, ही 2% ते 5% खायला सुरुवात केली, त्याच्या अगोदरच आपण औषध मारायचं. ती 2 औषधं सांगतो, अल्फा मेथ्रिन आणि क्विनॉल्फॉस. आता याच्यामध्ये जर सेंद्रिय पाहिजे असेल तर तुम्ही अग्निअस्त्राची फवारणी करा,
काय त्याच्यानंतर तुम्ही दशपर्णीची फवारणी करा, हाही प्रकार चालू शकतो. दुसरा प्रकार मी सांगितला फांदी पोखरणारी, जिथं छिद्र मारलं जातं त्याला वरचं औषध मारून त्याचा उपयोग काय नाही, मग वराती मागून घोडे नाचवल्यासारखे होणार, म्हणून छिद्र पाठवणारी जी अळी आहे त्याच्यासाठी मी 2 औषधं सांगतो. त्यामध्ये पहिलं आहे डायक्लोरोहॉस आणि दुसरं आहे क्लोरोपायरोफॉस. या 2 औषधांचा वारा जर केला, ही गॅस पॉयझन आहेत, ते त्यांना आतमध्ये घुसून मारणार. म्हणजे सांगायचा उद्देश काय, कुठलं लक्षणं बघा आणि मग त्यानुसार औषधं द्या. लक्षात काय. तिसरा जो प्रकार जो आहे तो मगाशी म्हटलं ते मूळ खाणारी. आता मूळ खाणारी म्हणजे कोण, हुमणी आहे, वाळवी आहे, असे प्रकार मुळं खातात, बुब्याची उभी झाडं मारून टाकतात. मग त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं, 2 औषधं सांगतो. त्यातलं म्हणजे मिथेल पॅरेथिओन आहे किंवा लिंडेन पावडर आहे. ही मुळामध्ये टाकली की ह्यांचा लागण होणार नाही, ती पळणार. हे रासायनिक गोष्ट आहे. आता 4था जो प्रकार आहे तो रस शोषणारे कीड. म्हणजे ते काय करतात, तुडतुडे म्हणा की इतर कोण म्हणा, ते रस कोवळ्या भागातला काढणार, पानं आकसं करणार. ती मिरची असू दे, आंबा असू दे किंवा काय इतर कुठले असू दे, जे कोवळा भाग येतो त्याच्यातून रस खाऊन आपलं पोट भरणार आणि पिकाचं नुकसान होतं. आणि मग त्याच्यासाठी मी 2 औषधं सांगतो. त्यामध्ये प्रोपेनोफॉस आहे आणि कार्बोसल्फान आहे. आता ही जी 2 औषधं काय करतात की आंतरप्रवाही आहेत. म्हणजे तुम्ही फवारणी केली की त्या बॉडीत जाणार झाडाच्या आणि बॉडीच्या रसामार्फत ते किडा आपोआप मेला जाणार. तर हे जे 4 प्रकार जे आहेत, हे प्रकार हे पीक संरक्षणामध्ये येतात. त्यामुळे पान खाणे, खोड पोखरणे, मूळ खाणे आणि रस खाणे, हे 4च प्रकारामध्ये हे 125 प्रकारचे जे किडे आहेत ते सगळे विभागलेले आहेत. त्यामुळे आपल्याला वेगळ्या किड्यांचा अभ्यास करायचा नाही, या 4 प्रकारांचा जर अभ्यास थोडासा केला आणि जर योग्य औषध दिलं तर तुम्ही तुमचं पीक हे 80% जे नुकसान होणार आहे ते 20% आणू शकताय किंवा 10% आणून 0 सुद्धा करू शकताय. हा प्रकार आहे. एकंदर झाडाच्या नुकसानीची लक्षणे बघून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. बरोबर. सर, अलीकडे व्यावसायिक शेती पिकांमुळे कीटकनाशकांचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर हा वाढलेला आहे. तर अशा वेळी शेतकऱ्यांनी जैविक खतं आणि रासायनिक खतं यांचा समतोल कशा पद्धतीने साधावा? बघा, पहिली गोष्ट म्हणजे काय, ह्या जगामध्ये निसर्गाने एकदल पिकं आणि द्विदल पिकांनी पहिली दिलेली आहेत. आता ती पिकं का दिली, तर निसर्गामध्ये आजच्या घडीला जर बघाल तर 12,000 एकदल आणि 24,000 द्विदल पिकं आहेत. आता ही 2 पिकं जी आहेत, एकदल आणि द्विदल, ही तुमच्या झाडांची वाढ करतात. पण आपल्याला अभ्यास नसतो. मग आपण काय करतो की तणांच्या माध्यमातून, इतर औषधांच्या माध्यमातून, तणनाशकांच्या माध्यमातून नाहीशी करतो. उदाहरणार्थ देतो बघा, एखादं तुम्ही आंब्याचं झाड लावलं, एखादं काजूचं झाड लावलं आणि त्याच्या मुळावर फक्त 2 तुमचं वेल लावले, एक भोपळ्याची असू दे किंवा कारल्याची असू दे किंवा तुम्ही काकडीची असू दे, 2 वेल जरी लावल्या तर त्याच्यापासून तुम्हाला भाजी पण मिळणार, त्याच्यापासून तुम्हाला इतर समाधान पण मिळणार, आंतरपीक पण होणार. पण त्याचा फायदा काय होणार, त्याच्या मुळावर रायझोबियमच्या गाठी वाढणार. आणि रायझोबियम हा असा जीवाणू आहे, तो हवेतलं नायट्रोजन स्थिर करतो आणि नत्र स्थिर केल्यामुळे झाडाची वाढ जोमाने होणार. म्हणजे एकावर दुसरं, म्हणजे जसं तुम्हाला फळामार्फतही फायदा होणार आणि झाडाच्या मुळामार्फतही त्याला फायदा होणार. ह्याला म्हणतात सहजीवन पद्धतीने झाड वाढवणं. म्हणजे असे प्रकार आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही बॅक्टेरिया कल्चर वापरू शकता सेंद्रियमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, जसं गोकृपा अमृतम मी म्हणतो, बन्सी गोळशा गिरी यांनी 40 प्रकारचे बॅक्टेरिया एका ठिकाणी आणून आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, अर्क तयार केले. आणि हे अर्क जर घातले तर जमीन तुमची सुपीक होणार आणि ती कायमची राहणार, कुठल्याही प्रकारचे रसायन नाही. तर अशा गोकृपाचा वापर करू शकता. त्याच्यानंतर जीवामृतचा वापर करू शकता. आता जीवामृत सगळ्यांना माहीत असेल की गाईचं शेण, गोमूत्र, जीवाणूची माती, त्याच्यानंतर द्विदल पीक, गुळ आहे आणि पाणी, याचं मिश्रण म्हणजे जीवामृत. आणि हे जर झाडांना दिलं तर बघा, जीवामृत दिल्यामुळे काय फायदा होतो बघा. मी समजा आता साखर खाल्ली आणि 4 कण इतर खाली पडले, तर अर्ध्या तासाच्या आत तिथं मुंग्या येणार. मुंग्यांना फोन केला कोणी, मी नाही केला, तुम्ही नाही केला, मग काल्या का, तर त्याला सेन्सनुसार. म्हणजे ह्याचाच अर्थ काय की जर समजा तुम्हाला मुंग्या जर तिथं येतात, ह्या त्यांच्या वासाने येतात, म्हणजे ज्याचा अर्थ ती मुंग्या तिथं आकर्षल्या जातात. सेम तसंच जीवामृत दिल्यामुळे जीव आकर्षित होतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जीव आहे तो गांडूळ. आणि गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र, हा आम्ही म्हणत नाही, पूर्वीपासून म्हटलं जातं, आपण ह्याच्यात अभ्यासामध्ये आलो. त्यामुळे जीवामृत टाकल्यानंतर हे गांडूळ येणं आणि गांडूळापासून जिथे जमीन सुपीक होणं आणि हे सगळे प्रकार होतात. त्यामुळे जीवामृताचा वापर करणं गरजेचं आहे. दशपर्णी आहे, गांडूळ पाणी आहे, त्याला निमास्त्र आहे, अग्निअस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, करंज आहे, नीम आहे, अशा सेंद्रिय भरपूर घटक आहेत जे शेतकऱ्याचं सेंद्रिय पद्धतीने नुकसान टाळून, उत्पादन वाढवून त्यांची पीक वाढू शकते. खतांचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे.
या नियोजनातून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं संरक्षण करणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आपण मागच्या भागात बघितलेलं होतं की माड पिकामध्ये किंवा नारळ पिकामध्ये आंतरपीक घेता येतं, तसं काजू आंबा पिकाच्या लागवडीमध्ये आंतरपिके काय घेता येतील? बघा की आपण नारळ पिकामध्ये आपण काय करू शकतो की बागायती पिकं घेऊ शकतो. तशी कोरडवाहू पिकामध्ये बागायती घेऊन चालत नाही. मग तिथं कोरडवाहू पिकं घेऊ शकताय. उदाहरणार्थ कुठली, आता उदाहरणार्थ तुम्ही आंबा लावला तर आंब्याच्या मध्ये तुम्ही भात शेती घ्या, नाचणी शेती घ्या, कुळीत घ्या, उडीद घ्या, इतर पिकं घ्या. ही कोकणामध्ये होणारी आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही आंतरपिकं घेऊ शकताय. पुढच्या 3 वर्षासाठी किंवा 4 वर्षांचं ती झाडं एकामेकाला जोडायला चालू होतात. मग आपल्याला आंतरपीक घेता येत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही अननस असू दे किंवा आवळा असू दे किंवा आणखी शेवगा असू दे. आता शेवगा सुद्धा कसं असतो, काही वेळा आपण 10 बाय 10 मीटरने आंबा लागवड समजा केली तर मध्ये अंतर जवळजवळ 8 ते 10 वर्ष शिल्लक राहतं. 8 ते 10 वर्षासाठी मग तुम्ही शेवगा लावला तर हा शेवगा तुम्हाला 10 वर्षातून 2 किंवा 3 वेळा उत्पन्न देतो. आणि त्यामुळे तुम्हाला आंतरपिकाचा फायदा होतो आणि मध्ये जो पिकावर खर्च करणार तो तुमचा वसूल होतो. बरोबर. तर व्यावसायिक पिकांबरोबर आंतरपिकं घेऊन आपला खर्च कसा वाचवता येईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. सर, अलीकडे शेती पर्यटन ही कन्सेप्ट उदयाला आलेली आहे. तर याचा वापर शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी कशा पद्धतीने करायला हवा? मागच्या भागात पण म्हटलं होतं की तुम्ही कुठल्याही पिकाला काढून विकण्यापेक्षा दाखवून पैसे जास्त मिळतात. उदाहरणार्थ बघा, आता उदाहरणार्थ तुम्ही काय केलं की एका तुमच्या दारासमोर एखादा नारळ लावला लोटन व्हरायटीचा, आणि त्याच्या बाजूवर हिरेहल्ली जातीची सुपारी लावली, आणि त्याच्या बाजूला 9 नंबरची काजू लावली, त्याच्या बाजूला तुम्ही समजा आंब्यामध्ये ATMचा आंबा लावला, त्याच्या बाजूला तुम्ही समजा फणसामध्ये व्हिएतनाम सुपर अर्लीचा फणस लावला. आता ही बाजू तुम्ही लावल्या, तुमच्या बागेत लावली, ही उत्पन्नासाठी लावली. आता मला तुम्ही सांगा, पहिली गोष्ट, जो पहिला लोटन जो लावला त्या लोटनला 1.5 फुटापासून येणार, घड येणार, आणि ते जमिनीला लागणार. पर्यटक किंवा कुठलाही माणूस जर तुमच्याकडे आला तर पहिला सेल्फी घेणार तिथे. का तर सेल्फी पॉईंट झाला तयार. म्हणजे थोडक्यात काय, ॲग्रो टुरिझम पण तिथं झालं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय केलं की तुमचं उत्पन्न पण वाढलं. दुसरी, तुम्ही एखादी सुपारी लावल्या, आता बघा 6 सुपाऱ्या लावून जर समजा ट्री हाऊस केलं किंवा डिनर हाऊस किंवा एखादी चहा कॉफीसाठी एखादी जागा जर झाडावर केली तर एक आकर्षण होतं. मग त्या झाडाचा वापर, सुपारीचा सदाहरित असल्यामुळे त्याचा वापर तुम्ही ट्री हाऊस म्हणून पण बनवू शकताय आणि त्याच्यापासून उत्पन्न पण घेऊ शकता. म्हणजे दुहेरी फायदा. त्यामुळे टुरिझम हा असा विषय आहे, तर तुम्ही तुमच्या मनातली जी संकल्पना आहे आणि येणाऱ्या पर्यटकाला आवडेल अशा पद्धतीने जर तुम्ही वातावरण निर्मिती केली किंवा वातावरण तयार केलं तर ॲग्रो टुरिझम आणि तुमचं कमर्शियल उत्पादन, ह्या दोन्ही गोष्टींचं सांगड तुम्ही उत्तम घालू शकताय आणि त्याच्यापासून दुहेरी फायदा घेऊ शकताय. म्हणून परत एक सांगतो, कुठलीही वस्तू किंवा झाडाची फळं काढून विकण्यापेक्षा दाखवून पैसे जास्त मिळतात. अलीकडे हवामान बदलाचा परिणाम या उत्पादनावर होत आहे, त्यावर काय उपाय करता येतील थोडक्यात सांगा. बघा, हवामान बदल हा निसर्गाची आहे, कोब आहे असं म्हणूया आपण. पण फक्त एकच लक्षात घ्या की त्या ठिकाणी आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. आता उदाहरणार्थ बघा, समजा तुमच्याकडे वातावरणामध्ये पाऊस आला, गारा आल्या, इतर गोष्टी आल्यात, किंवा हवामान ढगाळ आलं, इतर बऱ्याच अडचणी आल्या, कीड वाढली, रोग वाढली. आता उदाहरणार्थ आंबा समजा तुम्ही लागवड केली अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये, त्याची उंची जाते होते किती, 6 फूट ते 8 फूट, त्याच्या पलीकडे होत नाही. त्यामुळे टेबल घेऊन प्रत्येक आंब्याला तुम्ही हात लावू शकता किंवा त्याचं प्रुनिंग करू शकता किंवा बऱ्याच गोष्टी करू शकता. याचाच अर्थ काय, तुम्ही लागवड जर व्यवस्थापन उत्तम केलं तर तुमचे ते आंबे आहेत ते तुम्ही पेपर कॅपने लॉक केलं की तिथं फवारणी करायची गरज नाही, किडेही खाणार नाहीत आणि तुमचा सेफ आंबा राहतो. म्हणजे अशा पद्धतीने जर समजा तुम्ही नवीन टेक्निकचा वापर जर केला तर ह्या हवामानावर सुद्धा तुम्ही मात करू शकता किंवा ढगाळ वातावरणावर मात करू शकता किंवा एखाद्या गारपिटीवर सुद्धा मात करू शकता. असा हा प्रकार आहे. त्यामुळे अभ्यास करून, अभ्यासपूर्वक जर लागवड केली तुम्ही किंवा त्या संदर्भात हे केलंय तर उत्पादन वाढू शकतं आणि शेतकऱ्यांना फायदा मिळेल. फळ पिकांमध्ये आधुनिक पद्धतींचा वापर आपल्याला करावा लागेल, जेणेकरून पिकांचं संरक्षण पण होईल आणि हवामान बदलाचा परिणाम होणार नाही. सर, नवीन तरुणांनी आंबा काजू पिकांकडे यावं, त्याची लागवड करावी, यासाठी काय संदेश द्याल? बघा, पहिली गोष्ट, आजचा तरुण काय करतोय, मुंबईला जातो आणि तिथं 15,000 मध्ये 20,000 मध्ये नोकरी करतो. महिनाभरामध्ये ते तुम्ही 20,000 रुपये कमवणार. इथं लक्षात घ्या, देवगड सारख्या एका ठिकाणी एक झाड वर्षाला 1 लाख रुपये देतं. 70-80 हजार रुपये देणारे कितीतरी झाड आहेत. की वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी एक झाड 50-50 पेट्या देणारी आहेत. आता 50 पेट्यांचा जर अभ्यास केला, आजच्या घडीला 3,000 रुपये पेटी आहे, म्हणजे किती रुपये झाले विचार करा.
म्हणजे इथं उत्पन्न आहे, फक्त करण्याची वृत्ती पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अभ्यास पाहिजे. म्हणून तरुणांनी पहिली गोष्ट म्हणजे उत्तम शेती आहे ना, मग शेतीकडे वळायला पाहिजे. थोडंसं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आधुनिक साधनांचाही वापर केला पाहिजे आणि त्यातला अभ्यास जर केला तरच तो शेतकरी मुंबईला जायची त्याला गरज लागणार नाही, इथल्या इथे उत्पादन घेऊ शकताय. आता आमच्यासारखा शेतकरी आमची सगळं सांभाळून जवळजवळ 5 लाख झाडं विकणारा आम्ही शेतकरी आहोत. आज 5 लाख झाडं म्हणजे जवळजवळ 5 कोटीचा टर्नओव्हर आहेत. म्हणजे इथं नर्सरी उद्योग होऊ शकतो. समजा इथं आता रायपनिंग चेंबर आहेत, त्याच्यामुळे इथं तुम्ही आंबा पिकून विकू शकता. आजच्या घडीला 400 रुपये 500 रुपये डझन आहे, म्हणजे तोही व्यवसाय येऊ शकतो. आज फणसामुळे बाय प्रोडक्ट घरगुती पद्धतीने करू शकता. उदाहरण बघा, घरच्या घरी वेपर तळले किंवा घरच्या घरी पावडर बनवली तर ती जवळजवळ आता 700-800 हजार रुपयाने जाते. म्हणजे इथल्या इथे उद्योग होऊ शकतो. उद्या खराब जाणारी करवंद आहेत त्याच्यावर घरगुती पद्धतीने सोडून लोणचं जरी बनवलं तरी आजच्या घडीला 120 रुपये 130 रुपये किलोने जातं. त्यामुळे इथलं पिकाचा वापर करून इथल्या इथे जर समजा बाय प्रोडक्ट बनवले तर अख्ख्या जगावर राज्य आपण करू शकतो किंवा जगात तुम्ही विक्री करू शकताय, पैसे मिळू शकताय. कारण कोकणाचा जर अभ्यास केला तर महत्त्वाची गोष्ट मगाशी मी सांगितल्यानुसार आंबा म्हणजे राजा आपल्याकडे आहे, काजू ही राणी आपल्याकडे आहे आणि ह्या 2 महत्त्वाची नगदी पिकं असल्यामुळे इथल्या शेतकऱ्याला कुठे जायची गरज नाही. ते दुग्ध व्यवसाय असू दे, कुक्कुटपालन असू दे, शेती असू दे, शेतीपूरक उद्योग असू दे, तर आणखी काही असू दे, या सगळ्यांचा जर त्यांनी अभ्यास जर केला तर तुम्ही इथल्या इथे उत्पादन मिळू शकता. आणि जे 15,000साठी मुंबईला जात आहे आणि त्याच्यातला 75% तुमच्या अकोमोडेशन आणि खाण्यावर जातो आणि हार्डली तुमच्या हातात 1 ते 2,000 रुपये राहत आहे. इथं उलटं होऊ शकतं की तुम्हाला सगळं खर्च भागून 15 काय 50,000 रुपये तुम्ही महिन्याला साचून ठेवू शकताय. असं सदन शेतकऱ्यासाठी तुम्हाला कोकण उत्तम आहे. फक्त अभ्यासपूर्वक करा आणि योग्य नियोजन करा, म्हणजेच तुम्हाला त्याच्यातून निव्वळ फायदा मोठ्या प्रमाणात होईल. एकंदर शहरी आकर्षणापोटी शहरात न जाता शेतीचा अभ्यास करून जर शेती केली तर त्यापासून व्यावसायिक फायदा होणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांनी या शेतीकडे वळणं आवश्यक आहे. तर सर, आज आपण आमच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आंबा, काजू, नारळ, फणस या पिकांच्या लागवडीबाबत त्यांच्या व्यवस्थापनाविषयी आमच्या शेतकरी बंधूंना माहिती दिलात. त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.